राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. पेरण्या सुरू करा. या 7 तारखेला प्रचंड पाऊस होणार. 21, 22, 23, 24, 26, 28, 29 जून या 7 तारखेंना आता महाराष्ट्रातील वातावरण बदलणार. गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग जो प्रतीक्षेत होता पावसाच्या, आता पाऊस येणार आणि सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार. राज्यामध्ये 30 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात पेरण्या व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता गेल्या काही दिवसाचा जो पावसाचा रखडलेला काळ आहे, हा संपुष्टात येऊन राज्यामध्ये पावसाचं आगमन होणार आहे. 20 तारखेपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. आज काही ठिकाणी वातावरण तयार होऊन पाऊस झालेला आहे. 2 ते 3 दिवसामध्ये राज्यात मान्सून सक्रिय होऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल, पनवेल असेल, त्याचप्रमाणे कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये पाऊस होणार आहे आणि या 7 तारखा आता इथून पुढे महत्त्वाच्या मानल्या जाणार आहे. 20 जून असेल, 21 जून असेल, 22 जून असेल, 23 जून असेल, 24 जून असेल, 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता पाऊस होऊन 30 तारखेनंतर राज्यात पेरणीयोग्य पाऊस होणार आहे. आजच्या मितीला आपण जर बघितलं तर अहिल्यानगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल, या काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. आता पुढील 24 ते 48 तास राज्यात मान्सून सक्रिय होऊन राज्यातील सर्व ठिकाणी पाऊस होणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर अल निनोमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता, परंतु आता शेतकऱ्यांची पावसाची चिंता मिटलेली आहे. राज्यात बहुतांशी भागामध्ये पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना एक आनंदाची जी काही दिशा आहे ती दिशा मिळायला सुरुवात झाली आहे. आता पाऊस कधी पडणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे राहिलेला नाही, कारण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस होणार आहे आणि पेरण्या त्यानंतर सुरू होणार आहे. पावसामुळे पेरण्या रखडलेल्या आहे, परंतु आता पेरण्यांचा काळ सुरू होत आहे. 30 तारखेपासून राज्यात सर्व ठिकाणी पेरण्या होणार आहे. मग आता यावर्षी पावसाचा विलंब का झाला, तर आपण यावर्षी पावसाचं गणित जर बघितलं तर प्रशांत महासागरातील झालेल्या अल निनोमुळे राज्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला होता. यामुळे पावसाचा जो काय आलेख आहे हा ढासळलेला आहे. गेल्या वर्षी या टायमापर्यंत राज्यात सरासरी 30 ते 40% पाऊस झालेला होता, परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु आता ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते पाऊस हा थोडक्यात दिवसात होणार आहे, अशी जे काही हवामान विभाग, IMD इंडिया, WHO यांचे अंदाज दिलेले आहे. राज्यात यावर्षी थोडासा पाऊस कमी जरी असला तरी पेरणीयोग्य पाऊस मात्र नक्कीच होणार आहे, कारण का शेतकऱ्यांचे पूर्ण पेरणीचे नियोजन, नवीन पीक लावणे असेल, नवीन रोपे लावणे असेल, कामे करणे असतील, हे सर्व त्यावरती अवलंबून असते. राज्यातील हवामान अपडेटची नवीन अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे. आपल्या परिसरात आत्तापर्यंत किती पाऊस झाला आहे, आपल्याला पेरणीसाठी किती पावसाची आवश्यकता आहे, आपण कोणत्या हवामान विभागातून आहात, हे सर्व आम्हाला माहिती कमेंट करून कळवा, जेणेकरून आपल्यासाठी नवीन नवीन अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून देता येईल. व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.